नमस्कार इश्टानो. खूप दिसांनी व्हिडिओ काडटा. मातशे बिजी उरले आमी, कित्याक तर ह्या दिसांनी आमी आतां कोर्टान वचून बसपाक लागला. सिस्टम कशी ती समजपाक लागून थोडे रिसर्चूय वाडला, काम वाडला. जशें आमी सांगीत आहा, मॅनपावर कमी आहा, कामां खूब आसा. सो ताका लागून व्हिडिओ काडपाक जास्त संदी मेळना. पूण हो विशय मातसो गंभीर आसलेलो, लोकां पर्यंत पावप गरजेचें आसलेलें, म्हणून आयज हो विशय घेवन व्हिडिओ काडटा इश्टानो. हे स्पेसिफिकली त्या लोकांक जे लोक सोशल मिडियाचेर आमच्या व्हिडिओचेर एवरी नाव एंड देन आमकां सजेस्ट करता PIL फायल करा करून तांकां लागून समजपाक सिस्टम कशी फंक्शन जाता ती. तशेंच हो जो मॅटर आसा हितून जे पॅटिशनर्स आसा त्या पॅटिशनराची आमी इन्स्पिरेशन घेवन स्पेशली जे लोक आतां आपल्या लायफाची सेकंड इनिंग्स चालू करता रिटायरमेंटा उपरांत, त्या लोकांक लागून हे दोनूय पॅटिशनर्स सारखे इन्स्पिरेशन जावपाक जाय. आनी ह्या दोनूय पॅटिशनरांक आमी गोंयकारांनी एप्रिशिएट करपाक जाय, म्हणून हो व्हिडिओ इश्टानो. मॅटर आसा नोव्हेंबर 2024 इश्टानो. पळोवन घेवचो. कॉज टायटल आल्विटो जोझफ आगोस्ट डिसिल्वा अँड अनादर म्हटल्यार तो बाब गणपत सिदय. हे दोग जाणांनी कोर्टान PIL फायल केली ऑनरेबल हायकोर्टान, जाचो फायलिंग नंबर 2872 ऑफ 2024 आसलेलो. ही नोव्हेंबर 2024 खबर. हे मागीर जेन्ना फायलिंग नंबर ऑब्जेक्शन्स क्लियर जाले, PIL नंबर 2 ऑफ 2025 आतां फायनल नंबर पडलेलो हा इश्टानो. सो जेन्ना हो मॅटर फायल केलो वर्सीस गव्हर्मेंट ऑफ गोवा अँड 5 अदर्स, तांकां रिप्रेझेंट करपी आदवोगाद आसलेले मिस्टर रोहित ब्रास दिसा विथ मिस्टर जॉयल पिंटो, एडवोकेट फॉर द पॅटिशनर्स, यांच्यांनी हे पॅटिशन फायल केला. विशय कितें आसलो इश्टानो? विशय आसलेलो हे जे कन्स्ट्रक्शन येता हे उकासेम पाळये ह्या गांवांत येता, विलेज पंचायत. कोण तरी मेफेर रिसॉर्ट्स प्रायवेट लिमिटेड मिस्टर गोकुल कुमार सर्वे नंबर 40/8 कन्स्ट्रक्शन करता, विला बांदता. मजेची गोष्ट, आर्किटेक्ट कोण तो पळया इश्टानो, बाब परेश गायतोंडे. सो हो प्रोजेक्ट जो येता तो डोंगराचेर येता आनी स्टीप स्लोपाचेर येता. ह्या ग्रिवियन्स घेवन हे दोग जाण, बाब आल्विटो आनी बाब गणपत सिदय, हायकोर्टान PIL फायल केली. हे दोग जाण कोण, हेंचो मातसो बॅकग्रावंड दिता. हे दोगूय रिटायर्ड गव्हर्मेंट सर्वंट. बाब आल्विटो डिसिल्वा आसा ते पोंबुर्फा पंचायतीचे बायोडायवर्सिटी कमिटीचे चेअरमॅन, आनी बाब गणपत सिदय आसा ते पेनादे फ्रांस पंचायतीचे बायोडायवर्सिटी कमिटीचे चेअरमॅन. सो हे दोगूय जाण बायोडायवर्सिटी कमिटी म्हणटा कोणी पर्यावरण प्रेमी आसतले. सो तेंच्यांनी दखल घेतली आनी हो प्रोजेक्ट जो दोंगरार येता तेजी कागाळ घेवन ते ऑनरेबल हायकोर्टा कडेन गेले, PIL फायल केली. पयलेच हियरिंगाक 27 नोव्हेंबर 2024 हायकोर्टान त्या प्रोजेक्टाक स्टे लायली. सो स्टे लायली मागीर त्या प्रोजेक्ट प्रोपोनंटान काम बंद पडले, म्हणून तेंच्यांनी कोर्टान आपले एक MCA फायल केले, मिसलेनियस सिव्हिल एप्लिकेशन. ते ह्या म्हयन्याच्या 10 तारखेक हियरिंगाक येयले. इश्टानो पळोवन घेवचे, ते MCA एप्लिकेशन 3175 ऑफ 2024 इन रिट पेटिशन PIL रिट पेटिशन नंबर 2 ऑफ 2025. आता मेफेर रिसॉर्ट्स इंडिया प्रायवेट इंडिया लिमिटेड अँड थ्रू इट्स डायरेक्टर शैलेश मांद्रेकर, थंय कोण तरी दुसरो आसलेलो कुमार म्हणून कोण तरी, वर्सीस आल्विटो. हे आता हेंका रिप्रेझेंट कोण आदवोगाद करतले, पॅटिशन एडवोकेट रोहित दिसा. आता मिस्टर शिवन देसाय विथ मिस्टर A सरदेसाय, एडवोकेट फॉर द एप्लिकंट म्हटल्यार मेफेरा. मिस्टर S प्रियोळकर, स्टेट गव्हर्मेंटाक इन्क्लुडिंग TCP, आनी मिस्टर ओमकार कुलकर्णी, रिस्पॉन्डंट नंबर 6 पंचायत. इश्टानो, ह्या तारखेक जे इम्पॉर्टंट 3 पॅराग्राफ्स आसा पळय ते तुमकां रीड करून दाखयता. हेजे वयल्यान एक अंदाज लागतलो की कोर्ट कसो फंक्शन जाता तो, आनी ती सिस्टम कशी चलता ती, जे आमकां भायर बसलेल्यांक समजना आनी शिकप खूब गरजेचें. सो पॅराग्राफ 5 कितें म्हणटा पळया. Though Mr. Shivan Desai submitted that the petition has been filed in a casual manner
We have to be mindful that the grievance raised in the PIL writ petition is about construction on a hill, which will necessarily entail cutting of the hill, the damage to which will be substantial and irreversible if the ad interim relief already granted is to be vacated at this stage, even before the affidavit in reply is filed by the respondent. म्हणून Learned Counsel for the petitioner on instruction to show his bona fides submits that the petitioner is willing to deposit a sum of rupees 1 lakh in this court in view of the PIL rules within a period of 1 week from today. The statement is accepted. Further, list on म्हटलं तर 24 फेब्रुवारी 2025 हाय ऑन बोर्ड आहा. इंटरिम रिलीफ ऑलरेडी इन ऑपरेशन टू कंटिन्यू टिल नेक्स्ट डे म्हटल्यार स्टे आता नेक्स्ट हियरिंग पर्यंत उरतली. आता ह्या पॅटिशनरांक आपले बॉनोफाइड्स दाखोवपाक म्हटल्यार आमी प्रामाणीकपणे कोर्टान येयला म्हणून दाखोवपाक 1 लाख रुपया डेपॉझिट करचे पडटाले. हे इश्टानो सांगपाचें तात्पर्य हें आसा की PIL फायल करप, कोर्टान वचप, हे एक सिस्टम आहा, प्रोसेस आसा, तो अंडरस्टँड जावप गरजेचो. दुसरे आमचे जे 2 पॅटिशनर्स आसा तांकां एप्रिशिएट करपाक जाय, तांकां मदत करपाक जाय. कित्याक असले विशय घेवन ते बीन आपल्या लायफाच्या सेकंड इनिंग्सान सगळे रिटायरमेंट बीन जातो कोणी तांकां डेफिनेटली एप्रिशिएट करपाक जाय, तोखणाय करपाक जाय तेंची. सो इश्टानो, आतां कन्सिडरींग दीस, जितले लोक आतां रिटायरमेंटान आहा, सेकंड इनिंग्सान आहा, तेंचे कडेन एक अपील करता. जशे ह्या 2 जाणांनी आपली सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटी घेवन हे एडिशनल काम करता, समाजाक लागून, सोसायटीक लागून, आमच्या फुडच्या पिळयेक लागून, गोंयाक लागून. बाकीच्या लोकांनी आपलो एक्सपिरियन्स, अनुभव असो हाडचो समाज कल्याणाक लागून. विचार करप गरजेचें इश्टानो. कित्याक रिटायर जाले म्हणजे सगळें सोंपोंक ना, वयल्यान आमची रिस्पॉन्सिबिलिटी आनीक वाडटा. आमी तर VRS घेवन हे सगळें करता आतां, पूण जे थोडे लोक आतां रिटायर जाल्लेले आहा तांकां उलो मारता की तुमी कॉन्ट्रिब्यूट करा, सगळे जाण मेळोन आमी आमचे हे गोंयचे एसेट्स वाचोवया इश्टानो. विचार करा. देव बरें करूं.